नागरी सेवा दिनानिमित्त आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे सहकारी मंत्री मंगल प्रभात लोढाजी, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवजी, अपर मुख्य सचिव सुजाता सोनिक मॅडम, सर्व अधिकारी आणि कर्मचारी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, नागरी सेवा दिनाच्या मी सगळ्यात आधी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो, सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे सरकारची धोरणं, आपले उपक्रम, त्याची अंमलबजावणी, जबाबदारी प्रशासन आणि आपले सगळे अधिकारी कर्मचारी बजावत असतात। निर्णय सरकार घेतं, परंतु त्याची अंमलबजावणी करण्याचं काम, खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत त्या योजना निर्णय पोहोचवण्याचं काम आपण सर्व अधिकारी आणि कर्मचारी करत असता। आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जो काही भूमिका जी आहे, मी नेहमी सांगतो लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं आहेत आणि जेव्हा समान वेगाने धावतात तेव्हा त्या राज्याचा, शहराचा, देशाचा विकास होत असतो। आणि म्हणून आजच्या या आमच्या गेल्या 7-8 महिन्याच्या सरकारला प्रशासकीय बळ देणारे सगळे जे आपले अधिकारी कर्मचारी जे आहेत, त्यांना मी पुन्हा एकदा नागरी सेवा दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो, आपलं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। कालच आपण नगर विकास विभागाचा कार्यक्रम केला आणि त्यावेळेस देखील अनेक महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांनी नाविन्यपूर्ण योजना ज्या राबवल्या, नवीन संकल्पना मांडल्या, त्याचा थेट लोकांना फायदा झाला, त्यांचाही सन्मान झाला। आणि आजही आपण पाहिलं की नवीन नवीन काहीतरी करण्याचा जो काही प्रयत्न आपण करताय त्याचा फायदा थेट लोकांना होतोय। नवीन म्हणजे आपण ठरवलं तर काय करू शकता, हे सुजाता सोनिक मॅडमनी सांगितलं, तुम्हाला 1 दिवसात गाणं तयार करा आणि तुम्ही एका दिवसात गाणे तयार केलं आणि उत्तम या ठिकाणी ते आपलं गाणं गायलं। म्हणजे आम्हाला वाटत होतं फक्त हेच आहेत कलाकार, पण खूप असे सुप्त गुण आपल्या अधिकाऱ्यांमध्ये देखील आहेत आणि त्याबद्दल देखील आपल्याला मी मनापासून सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छाही देतो। म्हणजे अधिकाऱ्यांनी ठरवलं की हे मला करायचं आहे, मग ते कसंही करून आपण करत असता। शेवटी मुख्यमंत्री काय, मंत्री काय, सगळेजण आम्ही सांगत असतो हे आम्हाला लोकांच्या हिताचा निर्णय हा करायला पाहिजे आणि आपण एकदा मनावर घेतलं की हे करायचं आहे, मग ते बरोबर बसवता। पण त्याच्या थोडंसं मागे पुढे झालं तर मग ते काही गोष्टी ज्या आपल्या ज्या काही अनुभवातून आपण सोबत काम अनेक वर्ष केलं, त्यामुळे आपल्याला देखील सगळ्यांना त्याचा अनुभव आहे। आमदार मी झाल्यापासून नंतर नगरविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, आरोग्यमंत्री असे अनेक जी काही ज्या जबाबदाऱ्या पार पाडताना आता मुख्यमंत्री म्हणून देखील मी जी जबाबदारी पार पडतो, त्याच्यामध्ये आपले जे काही सगळ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर स्नेहाचे संबंध जे असतात आणि देवेंद्रजी तर इकडे आहेत, त्यांनी 5 वर्ष या राज्याचा अतिशय यशस्वीपणे कारभार हाकला। आज ते आणि आम्ही मिळून गेले 7-8 महिन्यामध्ये जो काही या राज्यामध्ये लोकहिताचे निर्णय आपण घेतोय, पहिल्या दिवसापासून जर आम्ही कॅबिनेटचे निर्णय पाहिले तर आपण शेवटी निर्णय आम्ही घेतो, पण त्याची अंमलबजावणी ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे तुम्ही करत असता शेवटी। आणि त्यामुळेच एक अधिकाऱ्याच्या मागे देखील जेव्हा शासन खंबीरपणे उभं राहतं तेव्हा अधिकारी देखील अगदी निर्णय घेताना डगमगत नाही आणि अगदी धीरोदात्तपणे काम करत असतो। अनेक वेळा टीकेचं धनी आपल्याला व्हावं लागतं, लोकांचा रोषही पत्करावा लागतो, परंतु असं असलं तरी सुद्धा आपली जी काही जबाबदारी म्हणून अधिकारी म्हणून आपण पार पाडत असता
त्यामुळे सरकारची बरी वाईट जी काय प्रतिमा आणि लोकांमधलं जे काय परसेप्शन असतं ते लोकांमध्ये चांगली प्रतिमा, चांगलं परसेप्शन सरकारच्या बाबतीमध्ये पोचवण्याचं काम आपण करता. शेवटी निर्णय योजना सरकार घेत आहे. आता आपण पाहिलं की 7-8 महिन्यात घेतलेले निर्णय आपण साक्षीदार आहात. त्याचबरोबर आपला अर्थसंकल्प जो पंचामृत आदरणीय देवेंद्रजींनी जो अर्थमंत्री महोदय म्हणून अर्थमंत्री म्हणून जो अतिशय चांगला अर्थसंकल्प आत्तापर्यंतच्या सगळ्यात ऐतिहासिक असा अर्थसंकल्प आपण पंचामृत म्हणून लोकांपर्यंत जे नेण्याचा प्रयत्न केला आहे, निर्णय घेतला आहे, त्याच्या शेवटी आम्हाला कधी त्याचं समाधान होईल की हे सगळे निर्णय जे आहेत हे निर्णय लोकांपर्यंत पोचतील, त्याचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत पोचेल आणि सरकार लोकाभिमुख आहे, हे लोकांचं सरकार आहे, सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, अशी भावना सर्व जनतेच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम आपण करत असता. हा खऱ्या अर्थाने विश्वास जो आहे. आता किती आम्ही पाहतोय, मगाशी उपमुख्यमंत्री महोदय देखील म्हणाले मंत्रालयामध्ये एवढे लोक येतात कारण आता आम्ही सगळ्यांना भेटतोय आणि भेटत असल्यामुळे तुमची पण थोडीशी अडचण होती आहे आम्हाला माहीत आहे. पण शेवटी तरीसुद्धा तुम्ही कंटाळून न जाता त्यांना सामोरे जाता, त्यांना अटेंड करता, त्यांच्याशी बोलता, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. शेवटी काय बघा, आमच्याकडे निवेदनं मगाशी सांगितलं देवेंद्रजींनी की एवढे निवेदनं देत त्यांचं एकच समाधान असतं, मुख्यमंत्र्याच्या हातात आमचं निवेदन पोहोचलं आणि ते आपण स्वीकारलं, ते अधिकाऱ्यापर्यंत गेलं. आता ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर निवेदनं असतात की त्याची सगळी कसरतच आहे आपली तारेवरची, परंतु तरीसुद्धा आपण चांगलं या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करताय. काल आपण परवा मंत्रालयामध्ये टपाल केंद्र सुरू केलं. सुजाता सौनिक मॅडम, त्यांची सर्व टीम, असे नवीन उपक्रम आपण करताय. शेवटी आपला उद्देश एवढाच आहे की सर्वसामान्य माणसाला अगदी सुलभतेने, अगदी सहजतेने त्याचं 100% काम आपल्याला कोणालाही करू असा कोणी दावा करू शकत नाही, परंतु आपली सुनवाई होते, आपलं ऐकलं जातं आहे, आपल्याला अटेंड केलं जातं आहे आणि याचं फार मोठं समाधान असतं. आणि म्हणून आम्ही निवेदनं घेत असतो त्यांच्या. आता मी तर आणि आम्ही दोघंही एवढ्या सह्या करत असतो की म्हणजे त्याचं रेकॉर्ड आतापर्यंत. पण शेवटी ते लोकांना पाहिजे असतं, लोकांना त्याचं समाधान असतं आणि ते निवेदन वाचलं 2 मिनटं आणि त्यांना स्वीकृत केलं तरीसुद्धा फार मोठा त्यांना दिलासा. तो जाऊन तिकडे आपल्या भागात सांगत असतो, माझं निवेदन घेतलं, सरकारपर्यंत पोहोचवलं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक मानसिक समाधान देणाऱ्या. आणि शेवटी हे जे काही डिपेंड आहे, जे काय अवलंबून आहे, हे तुमच्या सगळ्या कामावर आहे. तुम्ही अधिकारी कसे त्यांना ट्रीट करतो, त्यांना कसे आपण बोलतो, त्यांच्यावर खूप सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तुमची भूमिका महत्त्वाची आहे, अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची, आणि एक टीम आहे आपली. आम्ही नेहमी सांगतो की किती काही झालं तरी शेवटी शासन आणि प्रशासन ही एक टीम आहे, टीमवर्क आहे. आणि टीमवर्क जेव्हा आपण ठरवतो, आपण अनेक आपत्ती आली, संकट आली, कोविड आला, आता आपण अतिवृष्टीला सामोरे जातोय, अवकाळी पाऊस पडतोय, गारपीट पडते आहे आणि आपण शेवटी लोकांचा आग्रह, विरोधी पक्ष त्यांचं काम करत असतं आरोप करण्याचा, परंतु कुठेही खचून न जाता कुठेही आपण देखील सगळेजण ठीक आहे, येणाऱ्या प्रत्येक संकटाला आपण सामोरं जातोय. शेवटी आपलं सरकार जे आहे लोकांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे, ही भावना त्यांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम आपण करत असतो. आणि म्हणून आतापर्यंत जे नियम होते ते आपण NDRFचे नियम असतील, 2 हेक्टरचे नियम असतील, आपण सततच्या पावसाचे नियम असतील, ते नैसर्गिक आपत्ती म्हणून आपण धरली. शेवटी शेतकरी हा कष्टकरी जो आहे आपला बळीराजा, केंद्रबिंदू मानून आपण काम करत असतो. आणि काम करत असताना आपण त्याच्या मागे उभं राहण्यासाठी जे काही शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म असे जे काही उपाययोजना आपण ज्या करतो आहे त्याचा देखील नक्की समाजामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये देखील समाधान आहे. आज आपण अर्थसंकल्पात देखील अनेक योजना घेतल्या, सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आपण केला. बळीराजासाठी जसं केंद्राचे पैसे होते 6,000 रुपये, आपण आपले राज्याचे हे केले. त्याच्यामध्ये जे दुष्काळी जिल्हे होते त्याच्यामध्ये आणखी आपण त्यांना सवलती दिल्या. जोडधंदे आपण त्यांना आपल्याला मदत करता येईल यासाठी शेवटी महिलांसाठी देखील आपण मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतले. आज हे सगळे जे निर्णय आहेत सर्वसमावेशक, म्हणजे अगदी
जे रोजचं कमवणारे, रोजचं हातावर ज्यांचं पोट आहे, असंघटित कामगार आहे, त्यांच्यासाठी देखील आपण मोठ्या प्रमाणावर अर्थसंकल्पात निर्णय घेतले. तर अर्थसंकल्प तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प देवेंद्रजींनी अतिशय हुशारीने आणि त्यांच्या अनुभवातून या ठिकाणी जनतेसमोर मांडला आणि त्याची अंमलबजावणी आपण करणार आहोत. आणि म्हणून हे जे काय आहे हे खऱ्या अर्थाने आपण नवीन जे आपण नाविन्यपूर्ण ज्या काही संकल्पना मांडतोय, आता ती ऑनलाईन पेन्शन अतिशय चांगलं आहे, लगेच त्याच्या हातामध्ये पैसे मिळाले, किती समाधान आहे. म्हणजे एवढं फास्ट आपलं सरकार जे आहे ते काम करतं आहे आणि नवीन टेक्नॉलॉजीचा वापर आपण करतो आहे, त्याचं ते आत्मसात करतो आहे आपण, जेणेकरून त्यांना लवकर त्याच्या सेवा मिळतील, सुविधा मिळतील. आता सरकारी काम आणि 6 महिने थांब असं कोणी बोलू शकत नाही. आणि पूर्वीचं ते कधी काळी असेल, पण आज सगळे अधिकारी कर्मचारी सगळे जागृत आहेत, नागरिकही सजग झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांच्या ज्या काही प्रश्नांना त्यांची उकल करावीच लागते, आपण त्यांना न्याय द्यावाच लागतो. आणि शेवटी जेव्हा शासन आणि प्रशासन एकत्र येऊन काम करते तेव्हा नक्की या ठिकाणी एक संवेदनशीलता आपल्याला प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. शेवटी ही जनता आपली आहे. आणि मगाशी जसं देवेंद्रजी म्हणाले की करंट आणि फिक्स असं, ते आता आम्ही काय म्हणजे लोकप्रतिनिधी हे शेवटी लोकांच्या हातामध्ये असतं, जनतेच्या हातात असतं. परंतु तुम्ही हे या ठिकाणी आपण जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत आपल्याला ही सेवा देण्याचं आणि आपल्याला जे काही काम आहे ते तर तुमचं परमनंट आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याला वाटत असतं माझ्या विभागामध्ये चांगलं काम झालं पाहिजे, नवीन संकल्पना आली पाहिजे, त्याचं पारितोषिक मिळालं पाहिजे, पाठीवर शाबासकीची थाप मिळाली पाहिजे. आणि त्यासाठी काही ना काही नवीन आपण करत असतो. त्यामुळे सरकारचे निर्णय नसताना देखील, काही योजना नसताना देखील काही अधिकारी जे आहेत स्वतःहून या ठिकाणी नाविन्यपूर्ण योजना संकल्पना मांडत असतात, जेणेकरून त्याचा थेट फायदा लोकांना होत असतो, लोकांना होऊ शकतो. आणि शेवटी वाटतं लोकांना हे आपलं सरकार आहे, हे आपलं सरकार आहे आणि ह्या सरकारच्या माध्यमातून आपलं काम होईल अशी भावना जेव्हा निर्माण लोकांच्या मनात होते, तेच खऱ्या अर्थाने आपलं समाधान असतं आणि तेच आपलं यश असतं. त्यामुळे मला वाटतं यामध्ये अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत. शासकीय योजना एकाच छताखाली आपण करण्याचा निर्णय घेतला आहे. 75,000 नोकऱ्या ज्या आहेत त्या आपण शासकीय डायरेक्ट आपण अपॉइंटमेंट देण्याचा आपण कार्यक्रम घेतला. लोडाजींचा देखील स्किल डेव्हलपमेंट, त्याच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो आहे. खाजगी कंपन्यांचा देखील आपण मोठ्या प्रमाणावर त्यांचे शिबिरं लावतो आहे आणि त्या माध्यमातून देखील लोकांना, तरुणाईला त्यांच्या हाताला काम देण्याचं जे काय आपण उपक्रम हाती घेतो आहे तो देखील निश्चितच स्वागतार्ह आहे. आणि शेवटी हे अधिकारी म्हणून तुम्ही जेव्हा काम करता आणि लोकांना आपल्या ज्या काही शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, आपल्या पायाभूत सुविधा, एवढ्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामं आपल्या राज्यामध्ये आहेत. मला वाटतं देशामध्ये आपला महाराष्ट्र 1 नंबरचा आहे पायाभूत सुविधांमध्ये. एवढे मोठे प्रकल्प, समृद्धीपासून आपण MTHL पासून अनेक प्रकल्प जे आहेत आपण ॲक्सेस कंट्रोल रस्ते आपण करतोय, जेणेकरून दळणवळण यंत्रणा, मेट्रोची कामं गेल्या 2.5 वर्षामध्ये जी रखडली होती, पूर्वी जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात सुरू झाली, त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर मंत्री होतो, त्यांच्या काळात सुरू झालेली कामामध्ये 2.5 वर्षामध्ये त्याला ब्रेक लागला, अडथळे आले, ते आपण सरकार आल्यानंतर त्याला चालना दिली. आणि म्हणजे एक सरकारमध्ये आणि राज्यामध्ये देखील कामांना गती देतोय आपण. गतिमान सरकार, वेगवान सरकार, वेगवान निर्णय घेणारं सरकार, अशी जी काही आपली बाहेर चर्चा सुरू आहे, या चर्चेच्या माध्यमातून खरं म्हणजे हे जे आहे हे सगळं जे आहे हे आपल्या अधिकाऱ्यांवर आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या कामावरच आम्ही ठामपणे सांगू शकतो लोकांना, बाबा आम्ही हा घेतलेला निर्णय आहे, हा निर्णय घेतला आणि तो त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होते आहे. खरं म्हणजे हे जे काय आहे आणि असा जो काही आजचा नागरी सेवा दिन जो आपण साजरा करतो आहे, याच्यामध्ये अनेक लोकांचा गौरव या ठिकाणी झालेला आहे. आणि आपण गेल्या 2.5 वर्षामध्ये, मी काही कुणावर टीका करू इच्छित नाही, माझा तो स्वभाव नाही आहे, परंतु आपणच त्याचे साक्षीदार आहात की गेल्या 7-8 महिन्यामध्ये जे आपण प्रलंबित जे निर्णय होते, जे थांबलेली कामं होती, ती किती वेगाने आपण त्याच्यातले सगळे जे काय अडथळे आपण दूर केले,
केंद्र सरकार आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. त्यांनी देखील आपले जे काही प्रस्ताव येत आहेत ते तातडीने मंजूर करतायत. त्याच्यामध्ये बिलकुल काही आपल्याला म्हणजे त्रुटी राहत नाही किंवा त्याच्यात काय बाबा कमी करा किंवा काय असं नाही. आज नगरविकास विभाग असेल, रेल्वे असतील, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, रस्ते आहेत, इतरही विभाग आहेत, या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर केंद्राचं आपल्याला पाठबळ मिळतं आहे. मध्ये आम्ही गेलो होतो सहकार विभागामध्ये, आपले सहकार मंत्री अमित शाह साहेबांनी काही उद्योग अडचणीत आले, त्यांनी तात्काळ आपल्याला त्याच्यामध्ये दिलासा देण्याचा निर्णय घेतला. शेवटी केंद्र आणि राज्य जे आहे हे जेव्हा आपण एका विचाराने काम करतो तेव्हा शेवटी हे ताकद असते. शेवटी केंद्र सरकारचं सपोर्ट, त्यांचा आशीर्वाद, त्यांचं पाठबळ या राज्याच्या विकासामध्ये आवश्यक असतं. त्याची प्रचिती जी आहे आम्हाला दावोसमध्ये आली आणि दावोसमध्ये देखील चांगल्या मोठ्या प्रमाणावर आपल्या जे काही MOUs साईन झाले याच्यामध्ये देखील ते बघत होते बाबा केंद्र आणि राज्याचं कसे संबंध आहेत आणि त्यामुळे त्यांना माहीत होतं की बाबा आता केंद्राचं देखील पाठबळ राज्य सरकारला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक देखील आपल्याकडे येते. शेवटी गुंतवणूक ही महत्त्वाची आहे, उद्योग येणं हे महत्त्वाचं आहे. शेवटी आपलं राज्य समृद्ध करायचं असेल, आपल्या राज्याचा विकास करायचा असेल तर शेवटी हाताला काम मिळालं पाहिजे, उद्योगांची भरभराट झाली पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर आपलं वाढवलं पाहिजे, कनेक्टिव्हिटी वाढवली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये स्किल मॅनपॉवर जे आहे, लोढाजींचं डिपार्टमेंट आहे, ह्या सगळ्या ज्या काही हे एकात एक सांगड अशी जी काही जुळलेली आहे, एक दुसऱ्याला असे पूरक असे हे सगळे विषय आहेत. आणि म्हणून आपण जे काही करतोय ते नक्की या राज्याला पुढे नेण्यासाठी आपण काम करतोय. आणि त्यामुळे अशा प्रकारचे जे काही आपले चांगलं काम करणारे अधिकारी जे आहेत आणि नाविन्यपूर्ण नवीन नवीन कल्पना, संकल्पना, उद्देश काय आपला सर्वसामान्य माणसाला न्याय देणं. आज प्रत्येकाला आपलंसं सरकार वाटतंय आणि म्हणूनच जे काही कामाची आपली गती मुंबईमध्ये देखील आपण पाहतोय. मुंबईमध्ये देखील अनेक वर्ष जे काही गोष्टी प्रलंबित होत्या, मी काय त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही, परंतु मुंबई आपले आंतरराष्ट्रीय आपलं शहर आहे, आपली आर्थिक राजधानी आहे, देश विदेशातले लोक येत असतात. आपल्या या मुंबईचा एक मोठा मान सन्मान आहे, त्याचं नाव आहे आणि त्या नावाला साजेसं त्याचं कामही झालं पाहिजे. त्यावर देखील आपलं सरकार काम करतं आहे, जेणेकरून मुंबईमध्ये चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे, चांगले रस्ते मिळाले पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे, आरोग्य असलं पाहिजे, प्रदूषण असता कामा नये. या सगळ्या गोष्टी ज्या नवीन नवीन ज्या संकल्पना आहेत आरोग्याच्या दृष्टीने, हे आपण त्याला देखील प्राधान्य देत आहोत. आणि त्यामुळे अधिकारी काय करू शकतो हे आपण अनेक याच्यातून आपण दाखवलेलं आहे. जेव्हा जेव्हा आपत्ती संकट येतात त्यावेळेस अधिकारी जे आहेत, अगदी पूर आला, महापूर आला, आपत्ती आली, संकट आलं, काही आलं तर त्या ठिकाणी रात्रंदिवस हे अधिकारी तुम्ही काम करता आणि तुम्ही काम करता, आपले सगळे टीम घेऊन काम करता. शेवटी अधिकाऱ्याचा प्रेझेन्स जो आहे तो मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य माणसाला दिलासा देऊन जात असतो. अधिकारी पोहोचला, टीम पोहोचली, मग त्याच्यामध्ये संकट येतं, आपत्ती येते, त्याला त्याच्यामध्ये नुकसान भरपाई काही सगळ्या गोष्टी होत असतात, कमी जास्तीचं नुकसान असतं, परंतु शेवटी आपला अधिकारी आला, आपला लोकप्रतिनिधी आला, ही भावना जी आहे लोकांच्या मनात, बाकी किती केलं तरी काही लोक टीका करतात, टीका करण्याचं काम त्यांचं, आपण त्याच्याकडे न हे करता आपण त्याच्यामध्ये बिलकुल मनावर न घेता आपलं आपण काम सुरू ठेवलं पाहिजे. नाहीतर मग आपण त्याच्यामध्ये घुसलो तर काम करू शकत नाही. आणि म्हणून असे अधिकारी जे आहेत, शेवटी आमची भिस्त जी आहे ही भिस्त अधिकाऱ्यांवर आहे, कर्मचाऱ्यांवर. आणि एक जेव्हा आता आपल्याला माहीत आहे संध्याकाळी सकाळी कामावर आल्यानंतर संध्याकाळी आपलं ड्युटी आवर संपले की जातात, पण असं नाही. अधिकारी कर्मचारी वेळ पडले आहे तर रात्रंदिवस काम करणारे अधिकारी कर्मचारी देखील आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे शेवटी आपलं जी काही आपली भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची आहे राज्याच्या विकासामध्ये. आणि आम्ही देखील 24 तास आम्ही काम करणारे लोक आहोत, आम्ही 24/7 आपल्यासोबत आहोत. आणि शेवटी काय असतं, अधिकारी जेव्हा एखादं काम लोकहिताचं आपलं वाईट काही इंटेन्शन नसलं की काही चिंता करण्याची आवश्यकता नसते. शेवटी कधी काळी कधी चुकाही होऊ शकते, पण काम करणाऱ्या माणसाकडून होऊ शकते, काम न करणाऱ्याकडून काहीच होऊ शकत नाही. मग काम न करणारा अधिकारी काय कामाचा काहीच नसतो. त्यामुळे सरकार जे आहे, आम्ही जे आहोत, काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आहोत. त्यामुळे आपण चांगलं काम करत राहा, आम्ही आपल्या सोबत आहोत.
एवढंच या प्रसंगी सांगतो. मगाशी अल निनोचा देखील आपण उल्लेख केलेला आहे. आपण सगळी तयारी आपली असली पाहिजे. आणि शेवटी जास्तीचा पाऊस झाला तर काय होऊ शकतं, पण पाऊसच कमी झाला तर काय होऊ शकतो, त्याला आपल्याला कसं तोंड दिलं पाहिजे हे शेवटी आतापासूनच आपण त्याची उपाययोजना, त्याच्या ज्या काही साठी आपण जी काळजी घेण्याची आवश्यकता आहे ही आपण शेवटी तुम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे प्रशासनामध्ये. असे अनेक चढ उतार आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये काम करताना आलेले आहेत. त्यामुळे अनेक चढ उतारांचा अनुभव आपल्याला आहे. आणि आपण खरं म्हणजे मला वाटतं जलयुक्त शिवार आपल्याच कारकिर्दीमध्ये झालेलं आहे. आणि म्हणून या जलयुक्त शिवार असेल, अनेक जे आपले जे रोजगार हमी योजना आहे, माहितीचा अधिकार आहे, स्वच्छता अभियान आहे, हे जे काय आपल्या राज्याने सुरू केलेले त्याचं अनुकरण सगळ्यांनी केलेलं आहे. असं आपलं हे राज्य आहे. महाराष्ट्र हे सगळ्यात आपल्या देशातलं सगळ्यात महत्त्वाचं राज्य आहे. आणि या राज्याकडे राज्याने घेतलेले निर्णय जे आहेत त्याचं अनुकरण इतरही राज्य करत असतात. त्यामुळे आपला सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. आणि म्हणून मी सुजाता सौनिक मॅडम, त्यांची टीम यांचं मनापासून अभिनंदन करतो. ज्यांचा सन्मान झाला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांची आणखी जबाबदारी वाढली, आणखी नवीन नवीन संकल्पना आपल्याला मांडता आल्या पाहिजे आणि त्याचं अनुकरण इतरही अधिकारी करतील. आणि शेवटी मग प्रशासनामध्ये चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते आणि शेवटी त्याचा थेट फायदा जो आहे शेवटच्या घटकाला होत असतो. आणि हाच आपला उद्देश आहे. सरकार कोणासाठी? सरकार लोकांच्या हिताला प्राधान्य देण्यासाठी सरकार आहे. शेवटी कायदे नियम, आता किती नियम काय कायदे, त्या चाकोरीमध्ये आपण बसलो तर काही गोष्टी होत नाही. पण आम्ही ठरवलं आहे शेवटी सरकार हे कुणासाठी आहे? लोकांना फायदा देण्यासाठी आहे, लोकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी आहे, लोकांना सुलभतेने सोयीसुविधा देण्यासाठी. त्यामुळे आपल्याला काही गोष्टी बदलाव्या लागतात पर्याय काळानुरूप, ते आपण करत असतो. शेवटी आपण पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल असलो की नक्की आपल्याला त्याचा फायदा होत असतो. आणि त्यामुळे आपण सर्व अधिकारी जे आहेत, महाराष्ट्र हा देशात सगळ्यात आपला नंबर 1चं राज्य आहे आणि अधिकाऱ्यांची गुणवत्ता जी आहे ही गुणवत्ता देखील वाखाणण्यासारखी आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण आपल्या विश्वास मनापासून धन्यवाद महोदय. संवेदनशील, सर्वसमावेशक, लोकाभिमुख प्रशासनसाठी टीम स्पिरिट आणि लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, मिड टर्म प्लॅनिंगसोबत काम करण्यासाठी आम्ही सतत तत्पर राहू. आपले हे मोलाचे मार्गदर्शनसाठी खूप खूप धन्यवाद.